28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सुडाचा जाळ, धापेवाड्यात भरदिवसा थरार, दोन भावांमधील वादातून तरुणींसह तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, माथेफिरू गजाआड। धापेवाडा येथील एका शांत घरामध्ये 2 दिवसांपूर्वी एका माथेफिरूच्या सुडाच्या भावनेमुळे भीषण नाट्य घडले। कुटुंबातील 2 भावांमध्ये गेल्या 10 ते 15 वर्षांपासून धुमस्त असलेल्या जुन्या मालमत्ता आणि कौटुंबिक वादाचा अत्यंत क्रूर वचपा काढण्यासाठी एका इसमाने थेट घरात घुसून धुमाकूळ घातला। त्याने घरात कामासाठी आलेल्या 2 निष्पाप तरुणींसह आपल्या नातेवाईकाला जिवंत जाळण्याचा अंगावर काटा आणणारा प्रयत्न केला। भरदिवसा घडलेल्या या थरारक प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा वाद फिर्यादी धनराज देवनाथ बरबड 44 आणि आरोपी राजू यांच्यात थेट नव्हता, तरीही आरोपीच्या मनात या जुन्या वादाचा सुप्त जाळ धगधगत होता। याच सुडापोटी आरोपी राजू लक्ष्मण बरबड 48 याने सोमवार जून 29 रोजी दुपारी अत्यंत घातक कट रचला। एका डब्यात रॉकेल गोळा करून त्याने बाजार चौकातील धनराज यांच्या घरात प्रवेश केला आणि जुन्या कारणांवरून थेट वाद उकरून काढला। शाब्दिक चकमक सुरू असतानाच आरोपीने अचानक स्वतःसोबत आणलेले रॉकेल तिथे कामासाठी आलेल्या 2 तरुणींवर आणि धनराज यांच्यावर ओतले। आरोपीने काही समजण्याच्या आतच लायटर किंवा काडी ओढून आग लावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा जीव टांगणीला लागला होता। मात्र या आणीबाणीच्या प्रसंगी फिर्यादी धनराज बरबड यांनी कमालीचे धैर्य आणि विलक्षण प्रसंगावधान दाखवले। सुदैवाने घटनास्थळी अगदी जवळच पाणी उपलब्ध असल्यामुळे धनराज यांनी तात्काळ पाण्याचा जोरदार मारा केला। त्यांच्या याच चपळतेमुळे पेट्रोलचा भडका उडू शकला नाही आणि काळजाचा थरकाप उडवणारी मोठी जीवितहानी थोडक्यात टळली। या जीवघेण्या थरारात आणि झालेल्या झटापटीत दोन्ही निष्पाप तरुणी आणि स्वतः धनराज बरबड यांच्या पाठीचा भाग किरकोळ भाजला, कातडी करपली होता। घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे आणि कमालीच्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पीडितांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांची वैद्यकीय तपासणी आणि प्राथमिक उपचार करण्यात आले। सुदैवाने तिघांचीही प्रकृती आता पूर्णपणे ठीक असून ते सुरक्षितपणे आपापल्या घरी परतले आहेत। हाफ मर्डरचा गुन्हा आणि थेट जेलवारी। घटनेनंतर धनराज बरबड यांनी गावातील एका सहकार्याला सोबत घेऊन तातडीने सावनेर पोलीस ठाणे गाठले आणि लेखी तक्रार दाखल केली। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी राजू बरबड याच्यावर हाफ मर्डर म्हणजेच कलम 307, खुनाचा प्रयत्न आणि इतर 2 ते 3 कडक कलमान्वये गुन्हा दाखल केला। पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची थेट मध्यवर्ती कारागृहात जेलमध्ये रवानगी केली आहे। पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहे। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टर। तुमच्याबद्दल जे घडलेलं आहे त्याच्याबद्दल मला काही माहिती द्या। तुमचे नाव सांगा। माझे नाव धनराज देवनाथ बरबड, मुक्काम धापेवाडा, तहसील कर्णिकर, वार्ड नंबर 2। मी कामावरून वापस येत असताना मी गाडी थैली काढता वेळेस माझ्या मागून आरोपीनं पेट्रोल टाकून मला फुल जाळण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला। आरोपीचे नाव काय आहे? आरोपीचे नाव आहे राजू लक्ष्मण बरबड। ते तुमची कोण लागतात? चुलत भाऊ। आणि मी जीव वाचवण्यासाठी मी पाण्याच्या टाक्यात उडी मारली आणि माझ्याबरोबर जे 2 मुली होत्या त्यांच्या अंगावर ते पेट्रोल उडल्यामुळे त्यांना पण आग लागली आणि ते पण पाणी टाकून स्वतःची आग विझवली। का बरं त्यांनी तुमच्यावर पेट्रोल टाकली आणि आग लावली? ते पुराणा जे काही रिलेशनमध्ये काही झगडे भांडण पुराणे होते 10-15 वर्ष अगोदरचे, ते त्यांना खुन्नस काढून आमच्यावर जीव मारण्याची प्रयत्न केला। त्या 2 मुली कुठल्या होत्या? 2 मुली होत्या बडांगीच्या। ते कशासाठी आले होते तुमच्याकडे? ते माझ्या घरची ब्लाऊज शिवून काम करते, त्यांचं ब्लाऊज न्यायासाठी ते आली होती। मग त्या मुलीला का बरं जाळण्याचा प्रयत्न केला त्यांनी? त्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न म्हणजे ते त्यांच्या अंगावर ते पेट्रोल उडल्यामुळे ते आग पेटली संपूर्ण गेली आणि त्याच्याबरोबर लहान मुलगा होता, त्याला पण आग लागली आणि त्याचे केस जळले। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट केल्यानंतर ते मोका चौकशीवर पोलीस आलेत आणि त्यांना अटक करण्यात आली। आरोपी राजू लक्ष्मण बरबड आरोपी त्यांना अटक करण्यात आली आणि ते पोलीस स्टेशनमध्ये गेले। त्यांच्या हातात काही अवजार होते का आणखी काही होतं? हो, त्याच्या हातात चाकू होता आणि सोबत 4-5 चाकू घेऊन बसला होता तो। चाकूनी कोणाला मारायचा प्रयत्न करत होते ते काही? मला आणि मुक्काचौकी पोलीस आले त्यांना बी मारायचा प्रयत्न करत होता तो।
3 हमले अगोदर बी झाले आहेत त्याचे. मी रिपोर्ट दिली आहे, पण रिपोर्ट दिल्यानंतर मी काही कारवाई केली नाही. समजेव केलं त्यांनी पोलिसांनी आणि सोडून दिलं त्याला. हे 5वा हमला होय. आता कारवाई करण्यात आली.